येत्या रक्षाबंधनसाठी भावासाठी काहीतरी खास बनवायचं आहे ना, मग ही खमंग मऊ तोंडात टाकताच विरघळणारी गव्हाच्या पिठातली गुळातली बर्फी नक्कीच ट्राय करा. खूपच सोपी पद्धत आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. त्यासाठी 1.5 वाटी गहू पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घेतले. दोन्ही एकत्र करून घेतले. 1 वाटी साजूक तूप घेतले. आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आणि मगज बी म्हणजे टरबूजाच्या बिया, हिरवी विलायची मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतली. आता कढईमध्ये तूप टाकायचं, त्यामध्येच आपल्याला पीठ हे भाजून घ्यायचे. गहू आणि बेसन पीठ आपण एकत्र केलेलं होतं ते चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचे. जोपर्यंत त्याचा रंग चेंज होत नाही आणि सुगंध खूप छान येत नाही ना, तोपर्यंत चांगलं त्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे. आता त्यामध्ये घालण्यासाठी 1 वाटी मी कोमट दूध इथं वापरणार आहे. साईसहच वापरलेले आहेत, त्याला खूप छान बाइंडिंग पण येते. त्या ठिकाणी पीठ चांगलं भाजलं गेले. 1 वाटी मी कोमट दूध इथं वापरलेले आहे. पिठामुळे दूध हे पिठामुळे चांगलं शोषून घेते. एक चांगला घट्टसा उंडा आपला तयार होतो. जोपर्यंत हे घट्ट मिश्रण होत नाही ना, तोपर्यंत एखादी मिनिट पुन्हा आपल्याला परतून घ्यायचे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे प्रोसिजर पूर्ण करायची आहे. आता जे ड्रायफ्रूट आपण बारीक केलेलं ते अबोडधोबड ते पूर्ण आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे. 2 चमचे डेसिकेट कोकोनट. तुम्ही सुक्या खोबऱ्याचा खीस नाही वापरला तरी चालतं किंवा 2 चमचे मिल्क पावडर वापरली ना तरीसुद्धा चालतं, किंवा हे अगदी ऑप्शनल आहे. डेसिकेट कोकोनट आणि मिल्क पावडर फक्त आपल्या ड्रायफ्रूटच इथं वापरायचे वापरू शकतात. आता घट्ट होईपर्यंत मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. अर्धी वाटीपेक्षा पण मी कमी गुळ इथं खिसलेला घेतला आहे. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात बरं का, पण मी गुळाचं प्रमाण 1 वाटीपेक्षा पण कमी घेतलेलं आहे. खिसून घेतलेला गुळ आहे आणि गॅस बंद आहे. आता गूळ त्यात घातल्यानंतर पीठ आपलं गरमच आहे मिश्रण, त्यामुळे ते गूळ एकजीव होऊन जातो. तुम्हाला गूळ पावडर वापरायचे असेल ना, तुम्ही गूळ पावडर पण वापरू शकतात. ताटाला तूप लावून चांगला सेट करण्यासाठी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे. गरम गरमच लगेच त्याला थापून घ्यायचे. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवलं तरी पण चालतं, म्हणजे वड्या खूप छान येतील आणि फिनिशिंग पण चांगली दिसेल. अर्ध्या तासानंतर बघू शकता मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं. नंतर हवं त्या आकारामध्ये म्हणजे चौकोनी वड्या तुम्ही कट करू शकता. लहान मोठी साईज तुम्ही कशीही त्याला कट करून घेऊ शकतात. ही वडी सहज 15 दिवस महिनाभर ते खराब होत नाही. आता बाहेरची महागडी मिठाई पेढे आणण्यापेक्षा हे गव्हाच्या पिठातली पौष्टिक आणि हेल्दी मिठाई एकदा नक्कीच ट्राय करा. शिवाय गूळ घातलेली आहे आणि गव्हाच्या पिठाची बनवली. तुम्ही सहज महिनाभर हे टिकू शकतात. येत्या रक्षाबंधनासाठी भावासाठी ही मिठाई नक्कीच बनवा. खूप सोपी पद्धत आहे आणि कमी खर्चामध्ये आहे. आपली बर्फी इथं बनून तयार झालेली आहे. तुम्हाला डेकोरेट करायचं असेल तुम्ही ड्रायफ्रूट त्यावर अजून लावू शकतात. आपली गव्हाच्या पिठाची पौष्टिक बर्फी तयार झाली. तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तोंडात टाकताच विरघळणारी ही गहू पिठाची बर्फी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ.